आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांसोबत एक जबरदस्त असं हेअर सिरम शेअर करणार आहे, जे सिरम तुमचा हेअर फॉल 1 ते 2 वापरांमध्येच कमी करेल आणि फक्त 1 ते 2 वेळा जर तुम्ही हे वापरलं ना तर तुमचे केस गळणं पूर्णपणे थांबेल। जर तुमच्या केसांची वाढ अनेक वर्षांपासून अशीच थांबलेली असेल, पुढे वाढतच नसेल, तर हे सिरम जर तुम्ही वापरलं ना तर तुम्हाला 100% हेल्प होऊ शकते। जर केसांमध्ये अजिबातच जीव उरलेला नसेल, केस खूप जास्त प्रमाणात कमकुवत झालेले असतील, पातळ, कोरडे आणि निस्तेज झालेले असतील, तर फक्त एकदा आपलं हे सिरम तुम्ही वापरून पहा। मी तुम्हाला चॅलेंज देते की आयुष्यामध्ये पुन्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हेअर स्पा किंवा मग कोणत्याही प्रकारचं कंडिशनर वापरण्याची अजिबातच गरज भासणार नाही। आणि हो फ्रेंड्स, हे सिरम इतकं जास्त पॉवरफुल आणि सोबतच इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला नवीन केसांची वाढ देखील जलद गतीने होईल। आणि इतक्या जबरदस्त घटकांपासून आज आपण हे बनवणार आहोत आणि त्यामुळेच आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की बघा। या उपायावरती विश्वास ठेवा आणि कन्सिस्टंटने वापरून बघा, तुम्हाला खूप चांगले परिणाम याचे मिळणार आहेत। चला तर मग रेमेडी बनवायला आपण सुरुवात करूयात। तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कोरफडीची 1 ते 2 पानं घ्यायची आहेत। तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। बघा, इथं कोरफडीचं ताजं असं पान मी घेतलेलं आहे आणि त्यामधील पिवळा भाग पूर्णपणे काढून टाकलाय। ती व्यवस्थित अशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्याला याची साल काढायची आता आणि आतमधला जो काही गर आहे तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे। बघा मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ॲलोवेराचे केवळ 1 नाही, 2 नाही तर हजारो फायदे आहेत आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी देखील। कारण याच्यामध्ये भरपूर असे ॲक्टिव्ह घटक, मिनरल्स आणि विटॅमिन्स असतात, जे आपल्या केसांना मुळांपासून मजबूत करतात। ॲलोवेरामध्ये फॅटी ॲसिड्स, अॅमिनो ॲसिड्स, व्हिटॅमिन ए, बी आणि सी असतात। हे सर्व पोषक घटक आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जातात आणि त्यांना मजबूत करतात, भरपूर प्रमाणात पोषण देतात आणि सोबतच केसांना कंडिशनिंग करत असतात। जर तुमचे केस प्रदूषणामुळे, घाणीमुळे किंवा मग चुकीच्या लाईफस्टाईलमुळे खराब झालेले असतील, तर फक्त ॲलोवेरा इतकं शक्तिशाली आहे की ते केसांना कंडिशनिंग आणि सोबतच रिपेअर देखील करू शकतं। जर केसांमध्ये जास्त तेलकटपणा असेल, केसांची मुळं खूप कमकुवत असतील आणि त्यामुळे केस गळत असतील, स्कॅल्पमध्ये घाण, कोंडा किंवा मग फंगल इन्फेक्शन असेल आणि त्यामुळे जर केसांची वाढ थांबलेली असेल ना, तर आजचा आपला हा उपाय तुमच्यासाठी अगदीच रामबाण आहे। त्यामुळे एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। खूप काही वेगळ्या पद्धतीने आणि पॉवरफुल पद्धतीने मी तुम्हाला आज हे सिरम बनवून दाखवणार आहे। बघा फ्रेंड्स, इथं आपल्या पानांचा जो काही गर आहे तो व्यवस्थित असा मी काढून घेत आहे आणि हा जो गर आहे ना तो काढायला थोडासा मेसी होतो, पण रिझल्ट खूप छान भेटतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि जेव्हा आपण हे ग्राइंड करू ना तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही, कारण ॲलोवेरामध्ये 99% पाणी असतं, जे आपल्या केसांना खूप जास्त मजबूत बनवतं आणि कंडिशनिंग करतं। बघा, इथं मी सगळं जेल काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे। तर काही लोक काय करतात, कोरफडीचं पान डायरेक्ट केसांवरती चोळतात। तुम्ही तसं देखील करू शकता, पण माझ्या सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला डबल ते ट्रिपल प्रमाणात इथं रिझल्ट भेटणार आहेत। आता हे आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय आणि त्यानंतर याच्यामध्ये एखाद्या चांगल्या ब्रँडचं कोकोनट ऑइल किंवा मग बदामाचं तेल तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। जेव्हा आपण तेल ॲलोवेरामध्ये मिक्स करून लावतो ना, तेव्हा केसांमध्ये जी काही शाईन येते ती अगदी वेगळ्याच लेवलची असते। आपली ही रेमेडी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी अगदी प्रभावी आहे। जर तुमचे केस गुंतलेले असतील, केसांचं स्ट्रक्चर पूर्णपणे खराब झालेलं असेल, केस अगदी झाडूसारखे दिसत असतील ना, तर याच्यामध्ये आपण एक जादुई घटक वापरणार आहोत आणि ते म्हणजे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल, जे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळून जाईल। बघा, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ॲड करताना तेव्हा तुमच्या केसांमध्ये एक नेक्स्ट लेवलची चमक येते। फक्त 1 ते 2 वेळा वापरल्यानंतरच तुम्हाला जाणवेल की तुमचे केस खूप जास्त सुंदर झालेले आहेत, कारण आजचं हे सिरम आणि हे तिन्ही घटक खूप जास्त हायड्रेटिंग गुणधर्मांनी भरलेले आहेत, जे आपल्या केसांमधील कोरडेपणा एका वापरामध्येच कमी करतात आणि केसांना अगदी सुंदर आणि दाट बनवतात। कितीही गुंतलेले केस जरी असले ना तर त्यांना अगदी सिल्की करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करतात। आणि म्हणूनच एकदा माझ्या पद्धतीने हे बनवून तुम्ही नक्की वापरून बघा। तुम्हाला परिणाम जे भेटतील ना ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल। जर तुम्हाला कोरडे, कमकुवत, पातळ केस अगदी दाट, लांब आणि चमकदार करायचे असतील, तेही हेअर स्पा किंवा मग महागडा कंडिशनर न वापरता, तर फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही घरच्या घरी तुमचे केस अगदी चमकदार बनवू शकता आणि केमिकल शिवाय तुमचा हेअर फॉल देखील कमी होईल।
केसांची वाढ जलद गतीने होईल आणि केस अगदी सिल्की होतील. इथं आपलं सिरम पूर्णपणे बनवून रेडी झालंय आणि आता हे केसांवरती कसं अप्लाय करायचं ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बोटांच्या साह्याने किंवा मग कॉटन बॉलच्या साह्याने सिरम अगदी केसांच्या मुळांवरती अप्लाय करून घ्यायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करून घ्या. जर तुमचं सिरम थोडंसं शिल्लक वगैरे राहिलं तर तुम्ही केसांच्या लेंथवरती देखील नक्कीच अप्लाय करू शकता. यामुळे तुमच्या स्कॅल्पमधील घाण, अतिरिक्त तेल, कोंडा, फंगल इन्फेक्शन सगळं काही 1 ते 2 वापरांमध्येच कमी होऊन जाईल. आणि हे जे हेअर सिरम आहे ना ते तुमच्या केसांसाठी अगदी रामबाण असं काम करणार आहे. तुमच्या केसांच्या फॉलिकल्सना मजबूत करेल आणि सोबतच केस दाट दिसतील. पातळ, कमकुवत केस देखील खूप जास्त प्रमाणात दाट होतील. केसांमधील फ्रिझीनेस कमी होईल, केस सिल्की आणि स्मूथ बनतील. जर केस तुटत असतील, गळत असतील आणि गुंतत असतील तर ते सगळं देखील कमी होऊन जाईल. चला तर मग फ्रेंड्स, हे सिरम तुम्ही देखील नक्की वापरून बघा आणि तुम्हाला हे वापरल्यानंतर खात्री पटेल की ह्याचा 100% रिझल्ट तुम्हाला येणार आहे. जर तुम्ही अजून देखील ट्राय केलेलं नसेल ना तर 1-2 वेळा नक्की ट्राय करून बघा. जर चांगला परिणाम आणि चांगले रिझल्ट जर तुम्हाला भेटतील ना तर तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये याला नक्की समाविष्ट करा. चला तर मग, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला सांगायला विसरू नका. आणि आपली आजची ही रेमेडी कशी वाटली तुम्हाला आणि त्याचे रिझल्ट देखील माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. बाय बाय.